समाजासाठी आत्मसमर्पण, समाजासाठी समर्पण करून समाजासोबत एकनिष्ठा ठेवून ही समर्पण भावना समाजाप्रती मनोजदादा जरांगे पाटलांनी निर्माण केली। म्हणून हा 6 कोटी समाज त्याच्या पाठीशी एकमुखानं एका ताकदीनं ही वज्रमूठ आवळून त्यांच्या पाठीशी उभा आहे। लक्षात असू द्या, अरे तुमचं आमचं नातं काय? आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं। एक मराठा, जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक मराठा, लड़ेंगे जीतेंगे, हम सब लड़ेंगे, लड़ेंगे जीतेंगे, हम सब लड़ेंगे। जो काही बंद पुकारण्यात आला होता याच्या पाठीमागची पार्श्वभूमी सांगाल का? गेले 6 दिवसापासून माननीय जरांगे पाटील उपोषणाला बसले। आमरण उपोषणाला अन्न पोटामध्ये अन्न पाण्याचा कण नाही, अशा परिस्थितीमध्ये शासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे। म्हणून आज जालना जिल्ह्याच्या वतीनं संपूर्ण जालना जिल्हा बंदचं आवाहन केलं होतं आणि त्याच्यामुळे परतूर मतदारसंघामधील परतूर विधानसभा मतदारसंघातील मंठा असू द्या, वाटूर असू द्या, परतूर असू द्या, आष्टी असू द्या, या सर्व ठिकाणी 100% बंद आज म्हणजे पुकारलेला आहे, तो यशस्वी झालेला आहे। यानंतरची समाजासाठीची आंदोलनाची दिशा आणि माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची काय? जोपर्यंत आम्हाला मराठ्याला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाहीत, जरांगे पाटील शांत बसणार नाहीत आणि म्हणून हे आंदोलन आता असंच चालणार आहे। आता ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार ह्या मराठा समाजाला थोडंसं जुचकारण्याचा प्रयत्न करते, परंतु ह्या कुठल्याही भूलथापाला मराठा समाज आणि जरांगे पाटील हे बळी पडणार नाहीत आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। जय जिजाऊ। मनोजदादा जरांगे पाटलांचा उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे आणि उपोषणाची ही 6वी वेळ आहे। वारंवार मराठा समाज कुणबी आहे म्हणून महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून आरक्षण दिलं पाहिजे। अर्थातच 50% आतील ओबीसी मध्ये मराठा समाजाचा समावेश केला पाहिजे। यासाठी आणि या मागणीसाठी मनोजदादांनी अनेक वेळा उपोषणं केली। आजही उपोषणाचा 6वा दिवस आहे। याही परिस्थितीमध्ये सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे। या महाराष्ट्राचा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री असताना सुद्धा या मराठा समाजाच्या मागणीकडे डोळेझाक करत आहेत। आमची या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला, मुख्यमंत्र्याला आणि उपमुख्यमंत्र्याला आणि गृहमंत्र्याला विनंती आहे, मराठा समाजाच्या मागण्या तात्काळ मान्य करा आणि मनोजदादा जरांगे पाटलांचं उपोषण तात्काळ थांबवा। कारण आज 6वा दिवस आहे। एखाद्या माणसाची अधिकता, एखाद्या माणसाची अस्वस्थता तुमच्या लक्षात आली पाहिजे। तुम्हाला प्रश्न पडत नाहीत का? तुम्ही काजू बदाम खाऊन सभा घेता। मग अशा परिस्थितीमध्ये मराठा समाजाची मागणी आहे ती तात्काळ तुम्ही मान्य केली पाहिजे आणि मनोजदादांचं उपोषण तात्काळ थांबवलं पाहिजे। नसता यापुढे समाजाच्या रोषाला, सरकारला, विरोधी पक्ष असतील, सत्ताधारी पक्ष असतील, सर्वांनाच, कारण कुणाची भूमिका मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत 50% आतील ओबीसीची नाही, म्हणून सर्वांनाच मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावं लागेल। लक्षात, आज जरांगे पाटील उपोषणाला बसल्याचा 6वा दिवस आहे आणि मराठा समाजाची जी मुख्य मागणी आहे की ओबीसी मधून 50% मधून, जसं आता नवल सरांनी सांगितलं की 50%तून ओबीसी मध्ये समावेश करून मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे। जरांगे पाटलाचं उपोषण करू त्यांच्या शरीराच्या, त्यांच्या प्रकृतीची जी अवस्था झाली आहे तीच अवस्था ग्रामीण भागात मराठी समाजाची झालेली आहे, हे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात येत नाही का? आणि वेगवेगळ्या पद्धतीनं राज्यकर्त्यातले काही महाभाग, राज्यकर्त्यांमधले काही महाभाग वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या समाजाला फूस लावून महाराष्ट्रातलं जातीय समीकरण, महाराष्ट्रातला सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम करीत आहेत। त्यांना आम्ही या उपोषणाद्वारे, जरांगे पाटील जे उपोषणाला बसलेत त्यांना अनुसरून हे जे बंदचा कार्यक्रम आहे, या बंदमधल्या कार्यक्रमांमधून आम्ही सांगू इच्छितो की कृपया प्रत्येक जातीला आपलं म्हणणं मांडण्याचा, मागणी करण्याचा अधिकार आहे। वेगवेगळ्या समाज घटकांना हाताशी धरून मराठ्यांना परेशान करायचं, मराठ्यांच्या विरोधात वातावरण तयार करायचं आणि फालतूच्या गोष्टी बोलून असं करू, तसं करू, हे करू, ते करू असं बोलून काहीही होणार नाही। मराठी जागृत झालेला आहे, तुम्ही वेळीच जागृत व्हा। नसता तुमच्या जहाजात कोण कोण बसलेले आहे आणि त्यांच्या कोणाकोणाजवळ ड्रिल मशीन आहे याची माहिती मराठ्याजवळ आहे। त्यामुळे आपण जास्त ताणून न घेता जरांगे पाटलाचं उपोषण आजच्या आज कसं स्थगित होईल
आणि ते स्थगित होण्यासाठी मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करून मराठ्यांना आरक्षण देऊन मराठा जातीतल्या मुलांचं भविष्य कसं उज्ज्वलेल याकडे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं एवढी आम्ही त्यांना या निवेदनाद्वारे विनंती करतो। आणि आम्ही शांततेत सर्व वातावरण चालू आहे, शांततेत बंद आहे, लोकशाही मार्गाने आहे, सनदशीर मार्गाने आंदोलन चालू आहे, याला कुठलंही गालबोट लागणार नाही याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यावर आहे, हे लक्षात ठेवावं। यासाठी हा बंद पुकारलेला आहे। त्यामुळे आता शेवटची विनंती, मराठ्यांचा 50% ओबीसी प्रवर्गात समावेश करून मराठ्यांना आरक्षण द्यावं एवढी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।